राहुल गांधी पंतप्रधान मोदी यांच्या घरामधून बाहेर पडताच त्यांनी अतिशय खळबळजनक दावे केलेत. मोदी यांच्या घरी काल रात्री एक बैठक होती. त्यामध्ये देशाचे विरोधी पक्षनेता राहुल गांधी त्या बैठकीला उपस्थित होते. पण त्या बैठकीमध्ये असं काही घडलंय ज्यामुळे संपूर्ण देशामध्ये खळबळ उडाली. खरं तर देशामधील विरोधी पक्षनेता हे पद खूप मोठं असतं आणि या पदावरती असणारा व्यक्ती पंतप्रधान यांच्या घरामध्ये काय घडलंय याच्याबद्दल जर उल्लेख करत असेल तर ही काही साधारण गोष्ट नाही. नेमकं मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये काय घडलंय, राहुल गांधींनी कोणते खुलासे केलेत, चला सविस्तर आपण या व्हिडिओमधून पाहू. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी काल रात्री एक बैठक बोलवण्यात आली होती. त्या बैठकीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश उपस्थित होते. विरोधी पक्षनेता असलेले राहुल गांधी ते देखील त्या बैठकीला होते. कोणतेही कॅमेरे नव्हते, कोणतेही पत्रकार नव्हते. बंद दाराआड 1 तास चर्चा झाली. जेव्हा ही बैठक संपली त्यानंतर जे घडलं ते खूप धक्कादायक होतं. बैठकीमधून राहुल गांधी संतप्त अवस्थेमध्ये बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे नाराजी दिसून येत होती आणि त्याच्या काही वेळातच राहुल गांधी यांनी एक अधिकृत पत्र लिहिलं. त्या पत्रामध्ये त्यांनी केंद्र सरकारवरती आणि संपूर्ण प्रक्रियेवरती गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. कारण की ज्या ईडी आणि सीबीआयचा वापर लोकांना भीती दाखवण्यासाठी केला जातो त्याबद्दल धक्कादायक खुलासा राहुल गांधी यांनी केला. एवढेच नाही तर ते मोदी यांना स्पष्टपणे म्हणाले, मी काही रबराचा स्टॅम्प नाही. मित्रांनो, पंतप्रधान मोदी यांच्या घरी झालेली ही बैठक काही साधी नव्हती. कारण की ही बैठक होती देशातील सर्वात संवेदनशील पदापैकी एक असलेल्या सीबीआयच्या डायरेक्टर नियुक्तीसाठी. सीबीआय म्हणजे देशातील मोठ्या मोठ्या भ्रष्टाचार प्रकरणांची चौकशी करणारी संस्था. आर्थिक घोटाळे, मोठे गुन्हे, राजकीय प्रकरणे अशा अनेक प्रकरणामध्ये अंतिम विश्वास म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ती संस्था म्हणजे सीबीआय. आणि मोदी यांच्या घरी झालेली ही बैठक त्याच संदर्भामध्ये होती. सीबीआयचा प्रमुख कोण होणार? आता इथे राहुल गांधी यांनी काय खुलासा केलाय जरा व्यवस्थित ऐका. जर पाहिलं तर नियमानुसार सीबीआयच्या डायरेक्टर पदाची नियुक्ती करायची असेल तर त्यासाठी एक उच्चस्तरीय समिती नेमली जाते. या समितीमध्ये मुख्य 3 लोकांचा सहभाग असतो. एक तर देशाचे पंतप्रधान, दुसरं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि तिसरं म्हणजे लोकसभेमधील विरोधी पक्षनेते. म्हणूनच काल रात्री पंतप्रधान यांच्या निवासस्थानी ही बैठक बोलवण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार मुख्य न्यायाधीश मोदी यांच्या घरी अगोदरच पोहोचले होते. काही वेळाने राहुल गांधी देखील तिथे पोहोचले. बाहेर माध्यमं सतत अपडेट घेत होती कारण की एक विरोधी पक्षनेते मोदी यांच्या घरी गेले होते. पण आतमध्ये चर्चा नेमकं कोणत्या विषयावर होणार आहे याबद्दल कोणालाही काही माहिती नव्हतं. बैठक सुरू झाली. सुरुवातीला वातावरण शांत होतं. सीबीआयच्या नव्या संचालकाच्या नियुक्तीसाठी चर्चा सुरू झाली. पण काही मिनिटांमध्येच त्या मीटिंगमधील वातावरण पूर्णपणे बदललं. राहुल गांधींनी त्या बैठकीमध्येच सरकारच्या प्रक्रियेवरती प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली. राहुल गांधींनी स्पष्टपणे सांगितलं, विरोधी पक्ष नेत्याला फक्त इथं नावासाठी बोलवलं आहे. कारण की सीबीआयच्या नियुक्तीसाठी विरोधी पक्ष नेता हजर असणं गरजेचं असतं. पण सरकारने अगोदरच सीबीआयसाठी एका व्यक्तीची निवड केली होती. यावरती राहुल गांधींनी सांगितलं, जर तुम्ही निवड केली होती तर आमचा बोलण्याचा अर्थ काय? विरोधी पक्ष नेत्याचं महत्त्वच तुम्ही कमी करून टाकलं. म्हणजे इथे स्पष्टपणे राहुल गांधी यांनी सांगितलं, मोदी यांच्या घरी जी बैठक झाली ती अगोदरच ठरलेली होती. पण त्या बैठकीमध्ये विरोधी पक्ष नेत्याला हजर राहणं गरजेचं असतं म्हणून त्यांनी बोलवलं. तसे पाहिले तर विरोधी पक्ष नेत्याच्या संमतीशिवाय सीबीआयच्या पदाची नियुक्ती होऊ शकत नाही. मग राहुल गांधींना विचारात न घेता सीबीआय पदाची नियुक्ती झालीच कशी? कारण की गेल्या काही वर्षाभरामध्ये केंद्र सरकारने सीबीआयचा वापर राजकीय लोकांना दाबण्यासाठी केलाय. सरकारवरती टीका करणारे पत्रकार, विरोधी पक्षातील नेते आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्यावरती कारवाया करण्यासाठी तपास यंत्रणांचा खूप मोठ्या प्रमाणात वापर झाला. इथपर्यंत वातावरण तापलेलंच होतं. पण खरी खळबळ तेव्हा उडाली जेव्हा राहुल गांधींनी बैठकीपूर्वीच मोठं पत्र लिहिलं होतं. त्या पत्रामध्ये लिहिलेलं होतं, सीबीआयच्या पदाची नियुक्ती होणार आहे. ज्या व्यक्तीची त्या पदावरती नियुक्ती होणार आहे त्या व्यक्तीबद्दल संपूर्ण माहिती आम्हाला देण्यात यावी. पण केंद्र सरकारने अशी कोणतीही माहिती राहुल गांधींना दिली नाही. त्यांनी 360 डिग्री रिपोर्ट मागितला. म्हणजे जो व्यक्ती सीबीआयच्या मुख्य पदावरती जाणार आहे त्या व्यक्तीचा इतिहास काय आहे,
त्या व्यक्तीने अगोदर कुठे काम केलं, त्यांच्यावरती आरोप झाले होते का, त्यांची कोणत्या प्रकरणामध्ये चौकशी झाली होती का, प्रशासनामध्ये त्यांची प्रतिमा कशी आहे, त्या व्यक्तीने कोणते संवेदनशील प्रकरणं हाताळली आहेत का, या सर्व गोष्टी 360 डिग्री रिपोर्टमध्ये येतात. कारण की देशामधील CBIच्या मुख्य पदासाठी निवड होणार आहे, त्यामुळं साहजिकच त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती विरोधी पक्षनेत्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि ती माहिती केंद्र सरकारने पुरवायची असते. राहुल गांधींनी स्पष्टपणे सांगितलं, सरकारने त्यांना कोणतीही माहिती दिली नाही. त्या पदावरती कोणत्या व्यक्तीची नियुक्ती होणार आहे ते देखील सांगितलं नाही. त्यांनी अगोदरच त्या पदासाठी एक विशिष्ट माणसाला तयार केलं होतं आणि त्यालाच त्या पदावरती बसवलं. या उलट जेव्हा बैठक सुरू होती त्याच दरम्यान त्यांना 69 उमेदवाराची यादी देण्यात आली आणि त्यांना सांगण्यात आलं, लगेचच्या लगेच तुम्ही एका उमेदवाराची निवड करा. त्यांनी यावरती आक्षेप घेतला, कारण की 69 लोकांची यादी दिली होती आणि लगेच कोणत्याही व्यक्तीबद्दल काही माहिती न घेता त्याची निवड करणं योग्य नाही. मग 69 लोकांची माहिती अवघ्या काही मिनिटांमध्ये कशी तपासायची? इथे राहुल गांधींनी स्पष्टपणे सांगितलं, CBIच्या मुख्य पदावरती ज्याची नियुक्ती करायची आहे त्याच्यासाठी विरोधी पक्षनेत्याची परवानगी लागते. पण इथे विरोधी पक्षनेत्याची परवानगी घेण्यात आलेली नाही. केंद्र सरकारने अगोदरच त्या पदासाठी विशिष्ट माणसाची निवड केली होती. म्हणजे सरकारने कोणतंही नाव पुढे करावं आणि विरोधी पक्षाने त्याच्यावरती शिक्कामोर्तब करावा. राहुल गांधी स्पष्टपणे म्हणाले, विरोधी पक्षनेता हा फक्त रब्बरचा स्टॅम्प नाही, पाहिजे तेव्हा वापरा. या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी आहे सध्याचे CBIचे संचालक. त्यांचं नाव आहे प्रवीण सूड. त्यांचा कार्यकाळ 24 तारखेला संपतो. त्यामुळे नव्या संचालकाची नियुक्ती करणं आता गरजेची झाली होती आणि म्हणूनच पंतप्रधान मोदी यांच्या घरी ती बैठक बोलवण्यात आली होती. निवडणुकीच्या काळामध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यावरती कारवाया करणे, छापे टाकणे अशा अनेक कामं CBI करत असते आणि अशा संस्थेच्या मुख्य पदासाठी निवड करणं हे विरोधी पक्षाच्या हातात असतं. म्हणजे त्यांचा होकार घेणं गरजेचं असतं. राहुल गांधींनी स्पष्टपणे सांगितलं, जर विरोधी पक्षनेत्याला तुम्ही माहिती देतच नसाल, अहवाल देतच नसाल, तर तुम्ही निवडलेल्या समितीचा काय अर्थ? कदाचित बऱ्याचशा लोकांना समजलंच नसेल हा विषय नेमका काय होता. विषय असा होता, साधा सिंपल, जी CBI ED लोकांवरती छापे टाकते त्याच्या मुख्य पदावरती निवड करायची होती आणि त्यासाठी राहुल गांधींची परवानगी गरजेची होती. पण राहुल गांधींची परवानगी न घेता केंद्र सरकारने त्या स्थानी एका व्यक्तीची निवड अगोदरच केलेली होती. त्यामुळे राहुल गांधींनी या सर्व प्रक्रियेवरती आक्षेप घेतलाय. आताही आपण राहुल गांधी यांनी केलेलं ट्विट जाऊन वाचू शकता. त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, आम्ही काही रबराचा स्टॅम्प नाही, पाहिजे तेव्हा वापरा. चुकीच्या पद्धतीने CBI पदाची नियुक्ती झालेली आहे आणि त्याचाच वापर आता विरोधी पक्षांच्या नेत्यावरती केला जाईल. या सर्व घटनेवरती आपल्याला काय वाटतंय? कोण योग्य आहे, कोण चुकीचं आहे? कमेंट करून नक्की सांगा.